नमस्कार, मी तुषार पाटील खाकी पॉइंट आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये विषम संख्यांची बेरीज कशाप्रमाणे करायची त्या तो टॉपिक अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यामध्ये जर आपल्याला क्रमवार विचारला तर क्रमवार आपण काढू शकतो, याला फॉर्म्युला सुद्धा आहे. पण जर आपल्याला मध्ये विचारलं जसं की 30 ते 70 मध्ये किंवा 30 ते 71 मध्ये विषम संख्यांची बेरीज काढा, त्यावेळेस या ठिकाणी दोन टाईप पडून जातात. ठीक आहे, आपल्याला सम दिले की विषम दिले, या प्रश्नामध्ये आपल्याला समसंख्या दिलेल्या आहेत की विषम दिलेले आहेत यावर सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या काढता आलं पाहिजे. आणि या ठिकाणी एक अजून प्रॉब्लेम येतो, तो म्हणजे एकूण संख्या काढताना, तो सुद्धा आपण व्यवस्थितरित्या बघून घेऊ. जवळपास 5 ते 6 प्रश्न अभ्यासणार आहोत. ज्या ज्या वेगळ्या पद्धतीने टाईप या ठिकाणी विचारले जातात तुम्हाला, ते सर्व घेतो या व्हिडिओमध्ये घेणार आहात. आणि अजून जे कन्फ्युजन तुम्ही करू शकता, तुम्हाला प्रश्न पाहताना समजणार नाही, पण मी तुमच्या लक्षात आणून देईल की तुमची चुकी कुठे होईल. समजता तुम्हाला? एखादा वाटणारा सोपा प्रश्न आपण चुकीच्या पद्धतीने सोडवतो आणि आपला तो एक मार्क जातो. कदाचित ऑप्शन मध्ये सुद्धा ते नसतं. समजतं, जे उत्तर तुम्ही काढणार आहात ते ऑप्शन मध्ये सुद्धा नसतं. तर आपण बघा, एक एक प्रश्न व्यवस्थितरित्या बघू. सर्वात आधी आपण पहिला प्रश्न बघू. 1 ते 25 पर्यंत क्रमवार विषम संख्यांची बेरीज काढा. क्रमवार विचारलाय तर आपण फॉर्म्युल्यानुसार काढू शकतो. ठीक आहे, सूत्र वापरायचं आणि सूत्रानुसार काढायचं. आता याला सूत्र काय आहे, तो म्हणजे n चा वर्ग. n म्हणजे काय, जिथपर्यंत आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे आपला n. क्लिअर झाला? या ठिकाणी आपला n काय आहे, तो म्हणजे 25. आता n चा वर्ग म्हणजे आपल्याला 25 चा वर्ग काढायचा. 25 चा वर्ग किती आहे, तो म्हणजे 625. हेच तुमच्या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. क्लिअर झालं मित्रांनो? जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रमवार विचारतील तेव्हा तेव्हा तुम्ही नैसर्गिक संख्यांचा विषम संख्यांचा बेरजेचं सूत्र काय, n चा वर्ग. याच पद्धतीने आपण दुसरा प्रश्न बघू. कन्फ्युजन कुठे होईल तुमचं, जेव्हा तुम्हाला मधून विचारलेलं असेल, म्हणजे क्रमवार सोडून विचारलेले असतात त्या ठिकाणी फॉर्म्युला, पण त्या ठिकाणी संख्या आपल्याला सुरुवातीला दिलेल्या काय असतात आणि तुम्ही करतात काय हे तुमच्या लक्षात आणून द्या. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे 36 पर्यंत क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज काढा. n चा वर्ग, 36 चा वर्ग किती आहे, 35 चा 12 25, 36 चा 1296, किती आहे 1296. ठीक आहे, आता वर्ग काढण्याची सोपी एक पद्धत आहे, ती म्हणजे अशी 36 चा वर्ग, एकेका संख्येचा वर्ग घ्यायचा, 3 चा वर्ग 9, 6 चा वर्ग 36. क्लिअर झालं? ठीक आहे, आता यांची गुणाकार करा. 6 त्रिक 18, बघा 3 छक 18 आणि 18 दुनी 36. 36 या ठिकाणी खाली लिहा, एक घर सोडून. 6 जसे तसे, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 2 हातच्याला आला एक, हा एक जसा तसा, 1296 याचं उत्तर आहे. दोन संख्येचा वर्ग याच पद्धतीने काढायचा. क्लिअर झालं? आता बघू, आता हे मेन आणि महत्वाचे प्रश्न. 15 ते 35 पर्यंत एकूण विषम संख्यांची बेरीज काढा. या प्रश्नामध्ये विचारलेलं आपल्याला क्रमवार सोडून. ठीक आहे, आणि आपल्याला आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की आपल्याला एकूण संख्या कशाप्रमाणे काढायच्या. एकूण संख्या काढताना तुम्हाला एकूण संख्या काढता झाल्या पाहिजे. जर त्या नाही जमल्या तर तो प्रश्न सोडवताना गडबड होते. ठीक आहे, उत्तर चुकतं. बरोबर? आता याला फॉर्म्युला काय आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणिला एकूण संख्या, हा त्याचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. समसंख्यांचा सुद्धा काढायचा हा फॉर्म्युला आहे, क्रमवार सोडून. आणि नैसर्गिक संख्या क्रमवार सोडून त्यांची बेरीज काढण्याचा सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी पहिली संख्या कोणती आहे, 15, शेवटची संख्या कोणती आहे, 35 भागीला 2 गुणिला एकूण संख्या. आता या ठिकाणी आपल्याला एकूण संख्या काढायची आहे, पण समजून घ्या, एकूण संख्या काढताना जेवढ्या संख्या दिलेल्या असतात आपल्याला 5 10, त्या संख्यांमध्ये समसंख्या सुद्धा असते, विषम संख्या सुद्धा असते. सम आणि विषम संख्यांना मिळून नैसर्गिक संख्या होतात. बरोबर? मग आता आपण 15 ते 35 मध्ये ज्या संख्या दिलेल्या आहे त्यापैकी फक्त आपल्याला विषम संख्या घ्यायची आहे. इथपर्यंत क्लिअर झाला? आता बघा, ठीक आहे, आपण एकूण संख्या काढून घेऊ. 35 वजा 15, वजाबाकी करा. 5 मधून 5 गेले 0, 3 मधून 1 गेला, राहिले किती 2, 20 आलेलं आहे आपलं उत्तर. पण या ठिकाणी 35 ते 15 मध्ये एकूण ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या आहेत 21, प्लस 1 करावं लागेल. कारण वजा होताना, मी तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये पण सांगितलंय, वजा होताना ही खालील संख्या सुद्धा वजा होते. क्लिअर झालं? मग एकूण आपल्या नैसर्गिक संख्या किती आलेल्या, 21.
जसं की आता बघा वजा होताना मी तुम्हाला आधीच्या उदाहरणामध्ये दिलं 2 ते 5 मध्ये एकूण संख्या किती आहे. 2 ते 5 मध्ये वजाबाकी करा, 5 वजा 2 राहिले किती 3. प्लस 1 करावं लागेल. प्लस 1 म्हणजेच किती संख्या येतील 4. 4 संख्या कशा येतील बघा 2 3 4 5. 2 ते 5 मध्ये संख्या मोजा किती झाल्या 1 2 3 4 किती झाल्या 4. म्हणजे वजाबाकी करताना आपल्याला एक प्लस करावी लागते कारण खालील संख्या सुद्धा वजा होऊन जाते. क्लिअर झालं. मग त्या ठिकाणी आपण एक प्लस केलेली आहे. आता उत्तर किती आलेलं आहे 21. आता 21 उत्तर आलेलं आहे. 21 संख्यांमध्ये 15 ते 35 मध्ये एकूण ज्या संख्या आलेल्या आहेत त्या आलेल्या 21. 21 मध्ये विषम संख्या सुद्धा असतील आणि समसंख्या सुद्धा असतील तर आपल्याला काय करावं लागेल त्यांचे 2 भाग करावे लागतील म्हणजे भागीला 2. बे एक बे भाग जात नाही या 0. ठीक आहे. 20 आल्या सम आणि 20 आल्या विषम. सॉरी बघा बे एक बे म्हणजे या ठिकाणी हा 1 येईल. ठीक आहे. हा 1 येईल 10 ने भाग जाईल. ठीक आहे. बे एक बे बे एक बे आणि ह्या ठिकाणी बे एक बे समजून घ्या आता या ठिकाणी. ठीक आहे. आपण 20 ला 2 ने भाग दिलाय. 10 संख्या इथं आलेल्या आहे सम आणि 10 विषम आलेले आहे. समजतंय तुम्हाला. 10 सम आहे 10 विषम आहे. आता 2 ने भाग दिल्यानंतर या ठिकाणी हा एक बाकी राहतोय. बरोबर. एक बाकी राहतोय. मग आता हा एक बाकी असलेला टाकायचा कुठे. टाकायचा कुठे. या सम आहेत या विषम आहेत. 20 संख्यांचा आपण 2 भाग केलेले एक सम आणि विषम. बाकी राहिलेला एक टाकायचं कुठे तर सर्वात आधी नजर मारायची इथं. आता या दोन्ही संख्या कशा आहेत विषम आहेत. 15 पण विषम आहे आणि 35 पण विषम आहे. मग या ठिकाणी विषम जी संख्या आहे ती एक जास्त आहे. मग हा उर्वरित एक कुठे टाकायचा तो टाकायचा त्या संख्येमध्ये. विषम संख्या किती झाल्या तुमच्या 11 झाल्या. क्लिअर झालं. बघा जर एकूण संख्या तुम्ही काढल्या त्याला भागीला 2 केलं दोन्ही भाग सारखे असेल 10 आपण 2 ने भाग दिला. भाग दिल्यानंतर एखादी जर तुमची शिल्लक राहते एक हा अंक शिल्लक राहतोय तर 100% या ठिकाणी एक तर दोन्ही विषम असतील किंवा दोन्ही सम असतील. समजतंय तुम्हाला. जर समसंख्यांची बेरीज या ठिकाणी विचारलेली असेल दोन्ही सम असतील तर एक समसंख्या जास्त असते. तर जर एक तुमचा बाकी राहिला तर इकडे नजर मारायची प्रश्नामध्ये दोन्ही संख्या विषम आहे एक विषम मध्ये टाकून द्यायचा. विषम संख्या किती आलेले 11 आलेले आहे. एकूण विषम संख्या किती 11. या प्रश्न सोडवताना सर्वात महत्वाचा मुद्दा फक्त हाची एकूण संख्या काढणं. याच्या पलीकडे दुसरं नाही. पहिली आणि शेवटची संख्येची बेरीज होऊन जाईल भागीला होऊन जातील. या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही. बघा 20 जर तुम्ही या ठिकाणी 20 काढले एक प्लस नाही केला एकूण संख्येमध्ये तरी भागीला 2 इथं 10 येतील. 10 इथं ठेवले लगेच भाग जाणार आहे बे पंचे 10. समजतंय तुम्हाला. प्रश्नाचं उत्तर चुकेल. क्लिअर झालं. ठीक आहे. आता फायनल 35 आणि 15 प्लस करा किती झाले 50 गुणीला 11 भागीला 2 भाग द्या. बे दोन्ही 4 राहिला एक बे पंचे 10 25 गुणीला 11 25 गुणीला 11 गुणाकार करा. 11 5 55 5 त्याला आले 5 11 दुनी 22 आणि 5 किती झाले 27. म्हणजे प्रश्नाचं उत्तर किती आलेलं आहे 275 आलेलं आहे. क्लिअर झालं मित्रांनो. फक्त आणि फक्त एवढं लक्षात ठेवायचं एकूण संख्या काढताना या ठिकाणी दोन्ही तुमच्या काय दिलेले विषम दिलेले आहेत. पुढील प्रश्न आपल्याला काय दिलाय बघा समजून घ्या. प्रश्न क्रमांक 4 23 ते 44 पर्यंत एकूण विषम संख्यांची बेरीज काढा. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न दिलेला आहे. बरोबर. 23 ते 44 पर्यंत आपल्याला काय काढायचं आहे एकूण विषम संख्यांची बेरीज काढायची. ठीक आहे. आपल्याला विचारलेल्या विषम संख्या आणि या ठिकाणी देऊन ठेवलेली समसंख्या आपण या ठिकाणी विषम संख्या सुद्धा घेऊ शकतो कारण आपल्याला 23 ते 43 मध्ये दिलेली आहे. बरोबर. 44 या संख्येशी आपला काही संबंध नाही. क्लिअर झालं तुम्हाला. ठीक. विषम संख्येची आपण काय काढायची बेरीज काढायची. पहिली संख्या किती आहे 23 प्लस या ठिकाणी शेवटची संख्या 43. ठीक आहे. भागीला 2 गुणीला आपण एकूण संख्या काढून घेऊ. जर तुम्ही 44 घेतली एखादी सम आणि एखादी विषम संख्या घेतली आणि तुम्हाला विचारलेली विषम संख्या ठीक आहे जर तुम्ही पुढे जाऊन उत्तर काढता आणि उत्तर जर नाही निघालं ठीक आहे तर समजून जायचं कुठे गडबड झालेली आहे. या ठिकाणी परत चेक करायचं. एक सम आणि एक विषम दिलेली आहे विचारलेली विषम आहे मग या ठिकाणी तुम्ही विषम घेऊन टाकायची. क्लिअर झालं. ठीक आहे. आता एकूण संख्या आपण काढून घेऊ. ठीक आहे. शेवटची संख्या 43 पहिली संख्या 23 वजाबाकी करून घ्या. राहिले किती 20 43 मधून 23 गेल्यानंतर राहिले 20 प्लस 1 करा प्लस 1 किती झाले 21. टोटल किती संख्या आलेली आहे 21 संख्या आलेली आहे. भागीला 2 2 भाग काढू आपण. ठीक आहे. आता 2 ने भाग द्या. बे एक बे हा 0
बाकी किती राहिला, सॉरी, बे एक बे, ठीक आहे, बे एक बे आणि हा शून्य, ठीक आहे. 10 10 दोन भाग पडले आपण, 20ला जर 2ने भाग दिले तर एक या ठिकाणी बाकी राहिलेला आहे, एक बाकी राहिलेला आहे. क्लिअर झालं. आता परत तिकडे बघायचं संख्यांकडे. विचारलेल्या विषम संख्या, पहिली संख्या विषम आहे, दुसरी संख्या सुद्धा विषम आहे. तर हा जो एक बाकी राहिला हा विषम संख्येमध्ये प्लस करायचा, म्हणजे आपल्या ज्या 11 आलेले त्या विषम संख्या आलेल्या आहे आणि 10 ज्या आलेल्या आहे त्या समसंख्या आलेल्या आहे. क्लिअर झालं, तुम्हाला समजलं. ज्या टोटल आपण येतात नैसर्गिक संख्या आधी काढून घ्यायच्या, वजाबाकी करून 21 आलेले, 21ला 2ने भाग दिला, 10 सम आणि 10 विषम आला, एक उर्वरित राहिला. संख्या पहिल्या एक विषम, दुसरी सुद्धा विषम आहे, एक त्यामध्ये प्लस करून घ्यायचा. 11 विषम संख्या आलेल्या आहे, म्हणजे एकूण संख्या किती आलेल्या आहे, 11 आलेल्या आहे. आता बघा बेरीज करून घ्या. 3 आणि 3 6, 4 आणि 2 6 गुणिला 11 भागीला 2, भाग द्या, बेत्रिक 6 बेत्रिक 6 म्हणजे 33 गुणिला 11. क्लिअर झाला, गुणाकार करा. 11 त्रिक 33, 11 त्रिक 33, 11 त्रिक 33, 3 चला 11 त्रिक 33 आणि 3 किती झाले, 36, म्हणजे 363 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं मित्रांनो. हा प्रश्न या पद्धतीने सोडवायचा. सर्वात आधी वरती बघून घ्यायचं की आपल्याला दिलेल्या कोणत्या संख्येने विचारलेल्या कोणत्या. एक सम एक विषम दिली होती, सम आपल्याला काही समजलं नाही कारण विचारलेल्या विषम आहे. क्लिअर झाला, ठीक आहे. या पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकता. आता पुढे शेवटचा पण प्रश्न आपला, प्रश्न क्रमांक 5, 30 ते 90 पर्यंत एकूण विषम संख्यांची बेरीज. आपल्याला दोन्ही संख्या सम दिलेल्या आहे, ठीक आहे, दोन्ही संख्या सम दिलेल्या आणि विचारलेल्या विषम. तुम्ही त्या दोन्ही सम ठेवू शकतात, त्या संख्या सुद्धा ठेवू शकतात, किंवा या ठिकाणी तुम्ही एक संख्या प्लस 31 आणि या ठिकाणी 89 दोन्ही विषम संख्या सुद्धा ठेवू शकतात. क्लिअर झालं, ठीक आहे. एकूण संख्या आपल्या सारख्या आल्या पाहिजे. बेरीज काय होते, बेरीज सारखी होऊन जाते, या ठिकाणी एक कमी होतो आणि या ठिकाणी एक वाढतो, ठीक आहे. पण आपल्या जे आहे ते एकूण संख्या निघताना एकूण संख्या व्यवस्थितरित्या निघाल्या पाहिजे, एवढंच लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता बघा पहिली संख्या कोणती आहे, ती आहे, आता याने जर सोडवलं तरी उत्तर सारखं येईल, 30 आणि 90ने, 31 आणि 89ने सोडवलं तरी उत्तर सारखं येईल, कारण आपल्या एकूण संख्या सारख्या आल्या म्हणजे उत्तर सारखं येतं, ठीक आहे. दोन्ही पद्धतीने सोडवून बघू आपण. पहिली संख्या 30, शेवटची संख्या 90 भागीला 2 गुणिला एकूण संख्या. आता एकूण संख्या काढून घेऊ यांच्या आपण, ठीक आहे. 90 मधून 30 मायनस करून राहिले किती, 60, 60 मध्ये प्लस 1 किती झाले, 61, 61 भागीला 2 बेत्रिक 6 0, 30 आणि 30 या ठिकाणी एक बाकी राहिला 61चा, ठीक आहे. आता दोन्ही संख्यांवर नजर मारायची, दोन्ही संख्यांवर नजर मारायची, ही सुद्धा सम आहे, ही सुद्धा सम आहे. मग एक कुठे टाकावं लागेल, समामध्ये. मग 31 झाल्या तुमच्या सम आणि 30 झाल्या तुमच्या विषम. क्लिअर झालं. आपल्याला विचारलेलं काय, विषम संख्या. मग एकूण आपल्या विषम संख्या किती आलेल्या आहे, ते आलेले आहे 30. क्लिअर झाला. बेरीज करा, 90 आणि 30 ची बेरीज झाली 120 गुणिला 30 भागीला 2, भाग द्या, बे एक बे राहिला एक, बे पंचे 10, 15 गुणिला 120, हा शून्य जसं तसं करा, ठीक आहे. 15 दोन्ही 30 शून्य, चला आले 3, 15 एक 15 आणि 3 किती झाले 18, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आले आहे, 18 असे उत्तर आलेलं आहे, ठीक आहे. हा प्रश्न सोडवताना काय करायचं, सरळ आपल्याला काय दिलेलं आहे, समसंख्या दिलेल्या आहे, विचारलेल्या विषम आहे, विषम संख्या घेऊन टाकायच्या. क्लिअर झालं, म्हणजे आपल्या एकूण संख्या सुद्धा बरोबर निघतात. काही प्रश्न होऊन जातात, काही प्रश्न तुम्हाला चुकीच्या, काही प्रश्न होऊन जातात, काही प्रश्नांमध्ये तुम्ही स्वतः कन्फ्युजन होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला विचारलेलं काय ते बघून घ्यायचं, विषम विचारलेले या ठिकाणी विषम घेऊन टाकायचं, ठीक आहे. आता आपण विषम ठेवून प्रश्न सोडवून बघू, उत्तर सेम येईल, समजतं तुम्हाला, उत्तर सेम येईल, पण आपल्याला जे विचारलेलं आहे ते आपण करून घ्यायचं, कारण समचा आपला काही संबंध नाही. पण प्रश्नामध्ये जरी तुम्हाला परीक्षेमध्ये असाल तर आपण त्या ठिकाणी विषम ठेवून घ्यायचा. क्लिअर झालं. 90च्या ठिकाणी 91 ठेवायचं नाही, कारण 91 त्याच्या पुढची संख्या आहे, आपल्याला 30 आणि 90 यांच्या मध्ये दिलेलं आहे. क्लिअर झालं. पहिली संख्या कोणती आहे, 31, शेवटची संख्या 89, बरोबर, भागीला 2 गुणिला एकूण संख्या. आता यांच्या एकूण संख्या आपल्याला काढायची आहे, ठीक आहे. 89 मायनस 31, ठीक आहे. 9 मधून 1 गेले राहिले 8, ठीक आहे. 8 मधून 3 गेले राहिले किती 5, 58 प्लस 1 किती झाले 59 झाले. क्लिअर झाले.
59. आता त्यानंतर भागीला 2, टोटल संख्या 59 आलेल्या भागीला 2 करू. ठीक आहे. बे दुनी 4, राहिला 1, बे नवे 18. ठीक आहे. एक बाकी राहिला यामध्ये, एक बाकी. 59 चे 2 भाग केले आपण 29 29 चे, तर या ठिकाणी एक बाकी राहतो 29 आणि 29. आता एक बाकी राहतो, तर या ठिकाणी इकडे प्रश्नामध्ये बघायचा, ज्या दोन्ही संख्या त्या कशा आहेत, विषम आहे. विषम संख्यामुळे या ठिकाणी +1 करायचा. 30 आल्या तुमच्या विषम आणि सम किती आल्या, त्या आल्या 29. क्लिअर झालं? ठीक आहे. आता कॅल्क्युलेशन करून घ्या. 30 विषम आलेले, यांची बेरीज करा. 89 आणि 31 ची बेरीज होते 120 गुणिला 30 भागीला 2. भाग द्या, तुमचं प्रश्नाचं उत्तर सेम येईल 1800. क्लिअर झालं मित्रांनो? हा व्हिडिओ सम संख्यांची बेरीज आपण कशी काढायची क्रमावर सुद्धा अभ्यासलं. त्यानंतर क्रमावर सोडून त्यांची बेरीज कशाप्रमाणे काढायची ते सुद्धा आपण अभ्यासून घेतलेलं आहे. जर या ठिकाणी सम आणि विषम दिलेले तुम्हाला, विचारलेलं काय ते बघायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची संख्या जरी ठेवली, जसं की 30 ते 90 दिलं होतं, 31 आणि 89 ठेवलं तरी आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. समजलं मित्रांनो? जर तुम्ही खाकी पॉईंट चॅनल नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्यासोबतच मित्रांनो, जर तुम्ही समसंख्यांची बेरीज किंवा एकूण संख्या कशाप्रमाणे काढायचा हा व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि आमच्या खाकी पॉईंट चॅनलला सुद्धा तुम्ही खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.